नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. कैलास पर्वतावर तपश्चर्येला गेलेल्या व्यासांना मध्येच परत यावं लागलं. पांडवांच्या विनाशाचं कारस्थान दुर्योधनाच्या प्रासादात रचलं जात होतं तेव्हा. त्यानंतर काही दिवस त्यांचं मन जे विचलित झालं होतं ते महत्प्रयासानं थाऱ्यावर आलं होतं. मनाची ती विकल अवस्था अन्य घटनेच्या वेळेच्या तुलनेनं अधिक काळ होती. पांडव तीर्थयात्रेला गेले तेव्हा स्वस्थता होती. ते पुनश्च 7-8 संवत्सर सलग तपस्या आणि पुराण लेखनाच्या मागे पडलेलं कार्य करू शकले. ते समाप्त झालं तेव्हा पांडवांच्या वनवास समाप्तीला काही मास शेष होते. तत्पूर्वी त्यांना धीर द्यावा म्हणून पांडवांना वनात जाऊन भेटले. धीर देऊन अधुरं राहिलेलं नृसिंह पुराण पूर्ण करावं या हेतूनं पुनश्च काशी क्षेत्री आणि तिथून प्रयागला आले. संवत्सर उलटून गेली होती. त्या दिवशी नृसिंह पुराण कथनाचा अंतिम दिवस होता. त्याच दिवशी त्यांना परशुरामांचं तीव्रतेनं स्मरण झालं. परशुरामांचं कार्य फार महान होतं. तेही ग्रथित होणं आवश्यक होतं. यानंतर लेखनाला आरंभ करावा का, जेणेकरून त्यांचं संपूर्ण कार्य समजून त्या दृष्टीनं त्यांच्या सहवासात राहता येईल. अनेक दिवस हा विचार त्यांच्या मनात रुंजी घालत होता. अचानक त्यांना जाणवलं, धृतराष्ट्रानं स्मरण केलंय. हस्तिनापुरात प्रस्थान करावं लागणार. व्यासांनी हस्तिनापुरी गमन केलं. ज्यामदग्न रामांचा विषय मागे पडला. धृतराष्ट्राच्या प्रासादात व्यास पोहोचले. त्यांच्यासह गांधारी, संजय संचित मुद्रेनं त्यांची प्रतीक्षा करीत होते. आपल्या पित्याची उपस्थिती जाणवताच राजानं सेवकांना आदेश दिले. त्यांचं पूजन केलं. विदुर, दुर्योधन दोघंही आले. आसन ग्रहण करताच व्यासांनी पृच्छा केली, काय घडलं पुत्रा? अत्यंत त्वरेनं मी इथे यावं अशी कामना केलीस. तिथं उपस्थित असलेल्या देवी गांधारींना कुरूंच्या राजप्रासादात काय घडलंय, काय घडतंय याची कल्पना होती. पण व्यासांना सगळ्याच घटना संगतवार कथन कराव्या लागणार. एरवी त्यांना दूरदर्शन दूरश्रवणाची विद्या अवगत असली तरी ते स्वतःहून तिचा प्रयोग क्वचित करीत. त्यातही तपस्येला असले तर तो निग्रहानं वर्जच असे. अन्यथा तपस्येचा भंग होतो. जेव्हा खूपच काही भयंकर घडणार असेल तेव्हा व्यासांच्या तिथं न पोचल्यानं अनर्थ ओढवणार असतो. तेव्हा त्यांचं अंतर्मन तसं सूचना देतं आणि त्वरेनं विवक्षित स्थानी पोचतात. आज प्रत्यक्ष पुत्रानं स्मरण केलं होतं. त्यामुळे शीघ्रतेनं धृतराष्ट्राच्या प्रासादात ते पोचले. ते मी कथन करतो पितामह, संजय म्हणाला. एक गंभीर समस्या आली आहे. महाराजांनी माझ्याकडे काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबाबत पृच्छा केली. त्यांना जे माझ्याकडून अपेक्षित आहे ते मला आपल्या समक्ष कथन करायचं आहे. काय कथन करायचं आहे? त्यासाठी मला पार्श्वभूमी विदित करावी लागेल. आपण स्वस्थ आहात ना? होय, मी स्वस्थ आहे आणि सांप्रत कुठल्याही कार्यास्तव गमन करायची त्वरा नाही. तू जे कथन करायचे ते अल्प शब्दात उचित अवधीत कर. होय पितामह, मी अल्पावधीत सविस्तर कथन करतो. आरंभ करून संजयानं घडलेल्या घटना सारांशानं कथन केल्या. भगवन, पांडवांच्या 12 वर्षांच्या वनवासानंतर 1 वर्षाचा अज्ञातवाससुद्धा निर्विघ्नपणे पार पडला आहे. म्हणजे विघ्न आली नाही तसं नव्हे, पण काही आली तर आणली गेली, अर्थात दुर्योधनाकडून. पांडवांचा अज्ञातवास आरंभ होताच राजाचे दूत भीष्म द्रोणांच्या अनुज्ञेनं 4ही दिशांना गेले पांडवांना शोधून काढायला. जर दुर्योधन पांडवांचं अज्ञातवासाचं वर्ष समाप्त होण्याच्या आधी त्यांचा छद्मवेश उघडकीला आणू शकला असता तर पांडव अज्ञात राहू शकले नसते. तर त्यांची समस्या जवळजवळ कायमची सुटली असती. कारण द्यूताच्या आरंभी निश्चित झालेल्या नियमांप्रमाणे पांडवांना पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला असता. त्यानंतर त्यांच्यात कुठून राज्य मागण्याचं त्राण होणार होतं? कुठं त्यांच्यात राज्य करण्याची शक्ती उरणार होती? पण नियतीला तसं मान्य नव्हतं. विराटाच्या राज्यात 5ही पांडव द्रौपदीसह अज्ञातवासात आपलं सत्यरूप व्यक्त होऊ न देता राहू शकले. कीचकाचं संकट आलंच. दुर्योधनाला संशय येऊन त्यानं विराटाचं गोधन पळवण्याची योजना आखली. विराटाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी पांडवांना प्रगट व्हावंच लागलं. त्यांचं प्रगट होणं संवत्सर संपूर्ण होण्याच्या पूर्वी काही दिवस घडलं. हा पवित्रा दुर्योधनानं घेतला. पुन्हा वादाची ठिणगी पडली. चांद्रमासाप्रमाणे केलेली कालगणना
सूर्यमासाने केलेली कालगणना यात काही दिवसांचं अंतर पडतच असतं. पांडवांनी चांद्रमासाप्रमाणे गणना करून आपल्या नियमांचा भंग केला नाही हे सिद्ध केलं. भीष्मांनी ते स्वीकारलं. दुर्योधनाचं म्हणणं अयोग्य ठरवलं, कारण वनवासाच्या वा अज्ञातवासाच्या या काळाची गणना पद्धतीनं व्हावी हे द्यूतप्रसंगी निश्चित केलं गेलं नव्हतं. त्याचा पांडुपुत्रांना लाभ मिळाला होता. यानंतर मत्स्य देशाचा राजा विराट याच्या राजप्रासादात मोठा सोहळा आयोजित झाला. एक संपूर्ण संवत्सर पांडव आपल्या राज्यात छद्मवेशानं राहिले. सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्यासारख्या महापराक्रमी वीरांनी आपल्या राज्याचं चयन केलं. याचा विराटाला अत्यंत अभिमान वाटला. ते प्रगट झाले. त्यांचा सन्मान करून त्यांना श्रेष्ठ स्थान दिलं गेलं. त्या प्रसंगी मत्स्यराजानं आपलं संपूर्ण राज्य युधिष्ठिराला अर्पण केलं. पण धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्या ज्येष्ठ पांडवानं ते नाकारलं. वर्षभर पांडवांसमवेत राहताना अनवधानानं कोणची आगळीक जर झाली नसेल यासाठी क्षमायाचना विराट नृपतीनं केली. त्यावर आनंदाचा कळस चढला. म्हणजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याचा विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी विवाह निश्चित केला आणि आप्तसंबंध प्रस्थापित झाले. ही वार्ता दुर्योधनाच्या कानी पडली. तो चिंतित झाला. विवाहानं एकत्रित येणारे राजे पांडवांच्या सहाय्यार्थ येऊन आपल्यावर आक्रमण करणार की काय अशी आशंका मनात उत्पन्न झाली. त्यांच्या सहाय्यार्थ कोण कोण येऊ शकतं याचा अदमास बांधला. चहुदिशांना दूत पाठवून आपण कसे योग्य आहोत, पांडव कसे अन्यायी आहेत, चुकीचे आहेत, वनवासांच्या अटींचं त्यांनी पालन कसं केलं नाही आणि काय नाही हे अन्य राजांच्या मनावर बिंबवून त्यांच्या सहाय्याची अपेक्षा करू लागला. दुर्योधनाच्या निमंत्रणाप्रमाणे अनेक राजे आपल्या सेनाधिकाऱ्यांसह सैन्यासह हस्तिनापुरात उपस्थित झाले. त्यावेळी त्यांच्याशी विचारविनिमय करावा हे दुर्योधनानं एका विराट सभेचं आयोजन केलं. त्या सुमारास पांचालाधिपती द्रुपदाचा राजपुरोहित पांडवांचा दूत म्हणून हस्तिनापुरात पोहोचला. त्यांनी हस्ते पांडवांनी काय संदेश दिला ते जाणून घेण्याच्या उद्देशानं त्यालाही या सभेत पाचारण करण्यात आलं. कितीतरी राजे, त्यांचे अधिकारी, कुरुकुलातल्या ज्येष्ठ व्यक्ती, सगळे सेनानायक, राजा धृतराष्ट्र, महामंत्री विदुर, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीनं सभा फुलून आली होती. अन्य कोणासाठी तिथे एकही रिक्त स्थान शेष नव्हतं. दूताच्या सभेत येताक्षणी उपस्थित ज्येष्ठांना प्रणाम केला. रीतीप्रमाणे आरंभी पांडवांचं क्षेमकथन केलं. धृतराष्ट्राकडील कुशल विचारून सभेला उद्देशून म्हणाला, इथं उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ मान्यवर, मी काही कथन करावंच नाही. आपण सर्व ज्येष्ठ आहात, राजधर्म जाणता. मी पांडुपुत्र युधिष्ठिराच्या वतीनं दूतकर्म करायला आलोय. अशा रीतीनं पांडवांचा सर्व संदेश कथन केल्यावर मी सर्व ज्येष्ठ मान्यवरांसाठी असलेला अर्जुनाचा विशेष संदेश कथन केला. तो म्हणाला होता, सर्व ज्येष्ठांनी प्रयत्न करून दुर्योधनाची समजूत घालावी. युधिष्ठिराला त्याचा इष्टदाय भाग देऊन युद्ध थोपवावं, अन्यथा मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी अश्व, गज, पदाती यांच्यासह तुम्हा सर्वांचा यमलोकाच्या अशुभ दिशेला पोचवेन. अर्जुनाचे हे शब्द सभेपुढे कथन करता सभेत विभिन्न प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच दुर्योधनाला अर्जुनाचं हे कथन रुचणं शक्यच नव्हतं. तो आपल्या बंधू आणि मातुलासह काही न बोलता स्तब्ध बसून राहिला. अन्य राजे सभेतून उठून निघून गेले. धृतराष्ट्रानं मला एकांतात पृच्छा केली. ते म्हणाले, गाल्वगणकपुत्रा संजया, तू आता पांडवांकडे जाऊन आलायस. त्यांच्याकडे काय अधिक आहे, काय उणीव आहे ते तू जाणतोस. आपल्या सैन्याच्या संदर्भात तू अनभिज्ञ नाहीस. म्हणून तुला विचारतो, हे सर्व सांग. कृष्णार्जुनाबाबत कथन कर. हेही कथन कर की युद्धात कोणाचा पक्ष विजय होईल. मी म्हणालो, महाराज, एकांतात मी आपणास काहीही कथन करणार नाही, कारण त्यामुळे अपसमज निर्माण होऊ शकतात. आपण आपले महाव्रतधारी पिता महर्षी व्यास आणि राजमहिषी गांधारी देवी यांना पाचारण करावं. मला जे कथन करायचे त्यांच्या समक्ष करेन, कारण ती दोघंही धर्मज्ञ, न्यायनिपुण आणि निश्चयानं वागणारी आहेत. त्यांच्या समक्ष आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. म्हणून महाराज धृतराष्ट्रांनी आपलं स्मरण केलं आहे. व्यास काही क्षण गंभीर झाले. एकंदरीत काय घडलं याचा मनोमन विचार करून म्हणाले, संजया, पृच्छा करीत असलेल्या धृतराष्ट्राला तो जे जे जाणून घ्यायची इच्छा आहे ते तू सर्व कथन कर. कृष्णार्जुनाविषयी तुला जेवढं सत्य ज्ञात आहे तेवढं सर्वच्या सर्व जसंच्या तसं कथन कर.
महर्षी व्यासांनी अनुज्ञा देताच संजयानं कथनाला आरंभ केला. सर्व जग एकीकडे आणि जनार्दन कृष्ण एकीकडे असं केलं तर कृष्णाचंच पारडं जड होईल. जिथे कृष्ण तिथे जय असतोच, कारण अधर्माच्या बाजूनं कधीच तो नसतो. श्रेष्ठ जितेंद्रिय पुरुषोत्तम श्रीकृष्ण आणि नरश्रेष्ठ अर्जुन परब्रह्म स्वरूपच आहेत. संजय काही क्षण विसावताच धृतराष्ट्रानं विचारलं, हे तू कसं जाणू शकतोस आणि मी का जाणू शकलो नाही? अज्ञानाच्या अंधकारामुळे. माझं कृष्णाविषयीचं ज्ञान कधीच नष्ट होत नाही. तुमच्या ठायी ते नाही ते प्राप्त व्हावं यासाठी प्रयास करण्यासही तुम्ही मनातून उत्सुक नाही. मी कृष्णाच्या रूपातलं परब्रह्म जाणलंय. माझी त्याच्यावर भक्ती आहे. ही भक्ती आहे तरी कशी? मी कधी पत्नी पुत्रादिकांच्या मोहमायेत गुंतत नाही. ईश्वरार्पण केल्याशिवाय कार्य करीत नाही. प्रत्येक कार्य ईश्वराचं कार्य समजून करतो. उत्पत्ती स्थिती लय याचं कारणही परब्रह्म जाणतो. आज तेच कृष्ण रूपात पृथ्वीवर अवतीर्ण आहे. त्याला शरण गेलो नाही, त्याच्या शब्दाचा सन्मान केला नाही तर सर्वनाश अटळ आहे, हे देखील मी जाणतो. मी माझ्या सद्बुद्धीला स्मरून निर्णय घेतो. कोणाच्याही मायेत गुंतून पडत नाही. यालाच भक्ती म्हणतात. संजयाचे ते शब्द कानावर पडले आणि धृतराष्ट्रानं दुर्योधनाला म्हटलं, पुत्रा, संजय आपला आप्त आहे, तो अनुचित कथन करणार नाही. तू केशवाला शरण जा. तोवर दुर्योधन आढ्यतेनं म्हणाला, तात, देवकी पुत्र श्रीकृष्ण अर्जुनाच्या मैत्रीचं निमित्त करून लोकांचा संहार करणार असेल तर मी त्याला शरण जाणार नाही. गांधारी. धृतराष्ट्रानं गांधारीला संबोधित करून म्हटलं, अत्यंत दुष्टबुद्धी मत्सरी, दुरात्मा, मानी, हितचिंतकांचा उपदेश न मानणारा हा तुझा पुत्र अधोगतीला जातोय. त्यावर गांधारी दुर्योधनाला म्हणाली, ऐश्वर्याची इच्छा करणाऱ्या दुष्टात्म्या, वृद्धांच्या आज्ञेचं उल्लंघन करणाऱ्या मूर्ख दुर्योधना, ऐश्वर्य, जीवित, माता पिता या सर्वांना सोडून तू शत्रूला आनंद देतोयस, माझा शोक वृद्धिंगत करतोय. अशा आचरणानं भीमाच्या हातानं मारला जाशील. त्यावेळी तुला तुझ्या पित्याचं स्मरण होईल. हा या पितापुत्रांमधला संवादाला अंत नाही आणि त्यातून विशेष काही निष्पन्न नाही. म्हणून व्यासांनी अखेरीस संभाषणात हस्तक्षेप केला आणि ते म्हणाले, मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.